आमदार पडळकरांचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा. लोकवाणी न्यूज नेटवर्कचा स्पेशल रिपोर्ट. विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी गेल्या काही महिन्यांपासून जत तालुक्यातील अनेक गावात विविध विकास कामासाठी तसेच जत नगरपालिकेला सुद्धा मोठ्या प्रमाणात कोट्यावधींचा निधी दिला आहे. अधिवेशन काळात जत तालुका विभाजनाचा प्रश्न देखील उपस्थित केला होता. त्यामुळे आमदार पडळकर यांनी जरी खानापूर आटपाडी विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले असले तरी जत तालुक्यातील वारंवार होणारे दौरे आणि मोठ्या प्रमाणात दिला गेलेला निधी पाहता आमदार पडळकरांचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे भविष्यात विधानसभेसाठी जत तालुक्यातून आमदार पडळकर म्हणून लढवण्यास आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही. सध्या महाराष्ट्र विधान परिषदेचे भाजपाचे आमदार, स्टार प्रचारक आणि धनगर समाजाचे मुलूक मैदान तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा काही वर्षांपासून जत तालुक्याशी संबंध वाढला आहे. तालुक्यात धनगर आणि लिंगायत समाजामध्ये त्यांचा चाहता वर्ग मोठा आहे. पडळकर हे जत तालुक्यातील या ना त्या कारणाने अनेक गावातील कार्यकर्त्यांच्या संपर्कात आहेत. शिवाय त्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी स्वतःच्या ताकदीवर धनगरांसह विविध समाजातील अनेक नवनवीन कार्यकर्ते फळी उभी केली आहे. आमदार पडळकर किंवा त्यांच्या कार्यकर्ते येत्या काळात खानापूर आटपाडी मतदारसंघात विधानसभा निवडणूक लढवणार म्हणत असतीलही, परंतु भाजपा कोर कमिटीने ऐनवेळी निर्णय बदलला आणि राजकारणाचे समीकरण बदलून जत वाट्याला आले तर जत विधानसभा सुद्धा आपल्या हक्काची असावे असे समजून पडळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी आत्तापासूनच कामाला लागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यांच्या कार्यकर्त्यांना आमदार पडळकर हे जत विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवावी असे वाटत असले तरी विधानसभेचे चित्र अद्याप अस्पष्ट आहे. यदा कदाचित जत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी वरून पक्ष आदेश आल्यास त्या हिशोबानेही त्यांची चाचपणी सुरू असल्याचे दिसते. नुकतेच स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार पडळकर यांनी अनेक गावांचा दौरा केला. त्यात त्यांनी नागरिकांना अनेक विकास कामांचे आश्वासन दिले, पाणी योजनांचे आश्वासन दिले. जत तालुका विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवून पडळकर यांचे काम सुरू असल्याचे दिसते. त्यांनी अनेक गावात विविध विकास कामांसाठी आपल्या फंडातून निधी दिला आहे. अनेक गावातील प्रलंबित कामांसाठी त्यांचा शासन स्तरावर पाठपुरावा सुरू आहे. जत तालुक्यातील राजकारण आणि काम बघता आमदार पडळकरांचा कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा अशी म्हणण्याची वेळ आली आहे. सध्या काँग्रेसचे विक्रमसिंग सावंत हे विधानसभेचे प्रतिनिधित्व करत आहेत. आगामी विधानसभेसाठी आमदार पडळकर हे जत तालुक्यात तयारी करत असले तरी भाजपामध्ये दोन गट पडले आहेत. माजी आमदार आणि भाजपाचे प्रमुख नेते विलासराव जगताप हे काही दिवसांपासून भाजपाच्या कार्यक्रमात सहभागी होताना दिसत नाहीत. ते जिल्हा आणि राज्य भाजपा कार्यकारिणीवर नाराज असल्याच्या बातम्या आहेत. तसेच विधानसभा प्रमुख तमनगोंडा रवी पाटील यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक तिरंगी की दुरंगी यावरती तालुक्यात चर्चा आहे. जगताप गट भाजपसोबत राहणार का असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. जगताप गटाला सन्मानाने भाजपात सहभागी करून न घेतल्यास त्याचा मोठा फटका भाजपला बसणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान जत तालुक्यात धनगर संख्या मोठी आहे. तसेच पडळकर यांना इतर समाजाचाही पाठिंबा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येते. त्यामुळे पडळकर यांचे धनगर आणि इतर काही अल्पसंख्याक समाजातील मतदार जे राजकारण सुरू आहे ते यशस्वी होईल की नाही हे काही काळात ठरणार आहे.